दादागिरी होत असल्यास केसेस दाखल करून सुद्धा न ऐकल्यास मकोका लावण्याच्या सूचना। राज्यात कुठेही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, अजित पवारांची माहिती। आर्थिक शिस्त लावण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, कुणाला कारण नसताना आम्ही नाराज करत नाहीत। अलिबागमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। पुणे एमआयडीसीमध्ये अजित पवारांची भाजपची की शिंदेंच्या नेत्यांची दादागिरी आहे, कोण दादागिरी करतंय, फडणवीसांनी नावं जाहीर करावीत, रोहित पवारांची मागणी। पुण्याच्या यवतमधील घटनेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, शरद पवारांची फडणवीसांकडे मागणी। कुणीही कायदा हाती घेऊ नका, शांतता राखा, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार, फडणवीसांचा इशारा। तर अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन। यवतच्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, यवतचं प्रकरण कुणामुळे झालं हे सरकारनं सांगावं। सरकारमध्ये लोकच मोर्चा काढणार असतील तर सरकार बदनाम होणारच, नाव न घेता आव्हाडांचा पडळकरांवर निशाणा। तुम्ही स्वतःच्या धर्माला पाठिंबा देणार नसाल तर कुणाला देणार, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। तर आपल्याला हिंदू धर्माचा अभिमान असला पाहिजे, असंही वक्तव्य।